हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली होती। आमची आंघोळ वगैरे झालेली होती आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला आहे रात्रीच, तर तो तुम्ही पाहिलाच असेल। त्याच्यामध्ये मी चॉपिंग बोर्ड दाखवला होता ना, तो हाच आहे। ह्याच्या आधी मी ना एकच घेतलेला आयुष्यात पहिला तोड लाकडाचा घेतला होता डी-मार्ट मधून, पण त्याचं काय होतं ना, तुकडे पडतात आणि इतका लवकर तो पाण्यामध्ये भिजून वगैरे। आता पण भाजी कट केल्यानंतर तो धुणारच ना, नळाखाली धुवून तो काळा सुद्धा पडला होता, तर मला तो पटतच नव्हता। मग त्याच्यावरती मी रुद्रला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायला लावली कलर वगैरे करून आणि म्हटलं आता असला लाकडाचा घ्यायचाच नाही। पहिलाच घेतला होता आणि पहिल्यामध्येच मला तो अनुभव आला होता। त्याच्यामुळे मग मी ठरवलं की एकतरी मार्बलचा, म्हणजे जो फाईट असतो ना मार्बलसारखा तशातला, किंवा मग डायरेक्ट स्टीलचाच घ्यायचा। मग मी ताज स्टीलचा मागवला आहे, तर मला हा ना 262 रुपयांना पडलेला आहे। तुम्हाला घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते। आणि त्याच्यानंतर अजून एक पार्सल आलं होतं जे की मी स्टँड घेतलं होतं। मी जास्त ना यूट्यूबसाठी स्टँड मागवलेली नाही आहेत व्हिडिओ शूटिंगसाठी, आणि हे सुद्धा मी ओपन केलं पण मला ते पण आवडलं नाही, कारण की टेबलसोबत जर जॉईन केलं तर टेबल मशीन चालू केली की मोटारने दररतो, म्हणजे हलतो टेबल, त्याच्यामुळे मग ते स्टँड पण हलणार, त्याच्यामुळे मला ते पण रिटर्न करावं लागलं। तर त्याच्यानंतर मी इथं ना खिचडी करत होती आणि हे बघा डी-मार्टचं खोबरं चिरतच नव्हतं काही केल्या, म्हणजे मी किती ताकद लावत होती आणि वरनं मारलं तरी ते फुटत नव्हतं, इतकं कडक आहे। कसं मी इथं थोडंसं चिरत होते आणि खरंच आपलं जे घरचं खोबरं असतं ना, म्हणजे मी प्रत्येक वेळी घरनंच आणते आमच्या गावाकडनं, आणि ते खरंच खूप चांगलं असतं बरं का। ह्या खोबऱ्यापेक्षा हे इतकं जास्त कडक होतं ना की आता मिक्सरला तरी वाटतंय का नाही काय माहीत, नाहीतर मिक्सर तरी तुटणार, आतमधून सगळे जे पाते आहेत नाही ते तुटणार हे नक्की, कारण खूपच जास्त कडक असं खोबरं होतं। मी आधी चेचून घेतलेलं तरी ते कापत नव्हतं, आणि त्याच्यानंतर हे दुसरं बघा किती इझिली कट होतंय। हे आपलं घरचं खोबरं आहे आणि दिसायला सुद्धा त्याच्यापेक्षा मला चांगलं दिसत होतं घरचं बघा। एकदम पांढरं शुभ्र आणि मऊसूत आहे, जसं की लगेच बारीक होतं। पण काय माहीत ह्यावेळेस कसं काय, असं मी पहिल्यांदाच घेतलं होतं खरं तर डी-मार्टमधून, कारण मी नेहमी घरूनच घेऊन येते। त्याच्यानंतर बघा इथं पहिल्यांदा मी तेल टाकलं कढईमध्ये आणि खोबरं आधी छान फ्राय करून घेते, आणि सोबत बटाटा आणि खोबरं दोन्ही टाकते। बटाट्याशिवाय खिचडीच आवडत नाही, रुद्रला आवडतो खिचडीतला बटाटा खायला, आणि ज्या दिवशी पण त्यांचा शनिवारचा उपवास असतो त्या दिवशी मी आणि रुद्र खिचडी खाणार नाही असं होणारच नाही, कारण पहिल्यापासून आवडते पण आता एवढी इच्छा नाही होत पहिल्यासारखं। जसं लहान असताना पण आपल्या आईचा उपवास असल्यावर मागं लागायचो, नाही मला पाहिजे, इतकी मला अजिबात इच्छा होत नाही, पण रुद्रला होते कारण आता तो लहान आहे। तर माझी तर खिचडी रेडी झाली, त्यांना पण दिली ना, आम्ही दोघांनी पण खाल्ली, कारण की आज त्यांना सेकंड शिफ्ट आहे ना, त्याच्यामुळे मग स्वयंपाक मी आज लेट करणार होते। स्वयंपाकाचं निवांत होतं, म्हटलं की स्वयंपाक आपण 1:30 वाजता चालू करूया, म्हणजे 2:30 पर्यंत स्वयंपाक होऊन टिफिन भरून रेडी होईल, आणि 2:30 ला ते जातात सेकंड शिफ्टसाठी, आणि त्यामुळे मग सकाळी आज मी एकदम फ्री होते। तर सकाळीच आज म्हणजे बऱ्यापैकी माझं काम झालं होतं। 1-2 कस्टमर आले होते तर त्यांचं इथं मी करून घेतलंय बघा। 4 कुर्तीज इथं फिटिंग केल्या, आणि सोबतच इथं 5 ब्लाउज आणि 3 साड्या पिको करायच्या होत्या। म्हणजे एकूणही माझी सकाळची भवानी झाली थोडक्यात। आणि ते दोघंजण बाहेर गेले होतं, तर त्यांना मी सांगितलं हे जे पैसे मला आता आलेले आहेत का नाही, त्याच्यातून माझ्यासाठी एक छानसं गुलाबाचं झाड आणा आणि माती पण आणायला सांगितली होती, कारण मला ना जाणंच होत नाही, नर्सरीमध्ये जाणं आणणं मला खूप आवड आहे, आणि मला कटिंग्स पण थोडेसे लावायचे आहेत। आता पाऊस आहे ना तर छान लागून निघतात, त्याच्यासाठी मी त्यांना माती आणायला सांगत होती। माझं ना असं होतंय, गुलाबाचं झाडच राहत नाही आहे गॅलरीमध्ये। ह्याच्या आधी पण 2दा घेतलेलं आहे, बाकी सगळी झाडं चांगली येतील, पण गुलाबाचं झाड हे माझं जळतं नेहमीचंच आहे, तरी पण म्हणजे आपल्याला इच्छा असतेच घ्यायचं। तर ह्यावेळेस ना त्यांना मी काश्मीरी फुलांचं असतं ना ते आणायला सांगितलं, कारण जे रेग्युलर आपण यूज करतो, जे फुलं असतात बघा केसांमध्ये वगैरे लावतो, तर ते ना झाड टिकतच नाही, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं दुसरं आणा। तर आज सकाळी बघा मला एवढी सगळे म्हणजे बायका येणार होत्या, तर त्यांचं सगळं मी इथं काढून ठेवत होते, म्हणजे त्या आल्या की आपलं पटकन देऊन द्यायचं। पैसे त्या सकाळीच देऊन गेल्या होत्या, तेच मग मी यांना झाड आणण्यासाठी दिलं होतं। आणि आजचा ना एखादा दिवस खराब जातो तर खराबच जातो। काय झालं माहिती आहे, मी 1:30 वाजता स्वयंपाक करायला आले, कारण 1-2 नंतर बाया आल्या, कारण सगळ्यांना माहिती आहे की माझा 12:30 पर्यंत स्वयंपाक होतो, 1ला मी फ्री होते, त्यामुळे त्या 1 वाजता आल्या। आणि आता त्या आल्यानंतर त्यांना लगेचच फिटिंग करून पाहिजे होते टॉप, कारण काही बायका असतात की समोर फिटिंग करून घेतात, तर त्यांना आणि माझ्याकडे पण वेळ होता, कारण मी ठरवलं होतं की 1:30 वाजता स्वयंपाकाला सुरुवात करायची, म्हणजे बराबर सगळं होईल, आणि झालं उलटंच।
1:30 वाजता स्वयंपाक करायला आली. बायका जाता जाता 1:45 होत आल्या. तर म्हटलं ठीक आहे, अजून पाऊण तास आहे, पाऊण तासात तर स्वयंपाक होतच होतो. आणि झालं उलटंच. गॅस चालू केला, थोडा कांदा भाजला, तोपर्यंत गॅस संपून गेला. लक्षच नव्हतं माझं ह्यावेळेस की गॅस संपेल म्हणून. बऱ्याच दिवस गॅस जातोय, त्यामुळे गॅस संपणं हे माझ्या म्हणजे लक्षातच राहत नाही अजिबात. आणि एकाएकी संपला, त्यामुळं काय करावं काही समजत नव्हतं. आणि आमच्याकडे डबल टाकी आहे, काकींच्या घरी होती, तर तीसुद्धा त्यांनी भरूनच नाही ठेवली, कारण त्यांचा पण ह्याच आठवड्यात संपला होता आणि भरायचं नेमकं ते काका विसरून गेले होते. त्याच्यामुळे आता काहीच म्हणजे करता येत नव्हतं. तर एक शिगडी आणली तर शेजारच्यांकडून, पण शिगडीवरती कधी काही केलेलं नाही आहे. आणि त्यांना विचारलं तर ते म्हणे अगं चपाती नाही होणार तुझ्या, कारण ती शिगडी ना तवाच गरम करत नाही असं त्या म्हणत होत्या. मग मी ट्राय केलं, बराच वेळ ट्राय केलं, पण नाही, ती शिगडी चालू होत होती पण तवाच गरम होत नव्हता. मग चपाती कशी करणार? मग मी लाटून ठेवली होती बऱ्याच वेळापासून चपाती, मग ती शेवटी मोडून टाकली. काहीच ऑप्शन नव्हता. आणि लगेच म्हणजे इथं कसं गॅस लगेच भरून देतात, ते लगेचच गेले आणि गॅसची टाकी पुन्हा भरून घेऊन आले अर्जंटमध्ये. आणि अर्जंटमध्ये भरा, नाहीतर बुकिंग करून भरा, काही पैसे कट वगैरे करत नाही किंवा जास्तीचे पण नाही घेत, जेवढ्याच तेवढंच टाकी भरून देतात. उलट आपले 10-20 रुपये वाचतात, जे घरी आणून द्यायचे असतात ना ते. आता तसं तर आपल्याला जाऊन आणायचं आहे म्हणजे आपले पण तर गेलेलेच असतात. पण त्यांनी घेऊन आले आणि ते येईपर्यंत जवळजवळ 2:30 वाजून गेले होते. त्यामुळं मग त्यांना म्हटलं ठीक आहे, आजच्या दिवस तुम्हाला सुट्टी. आणि त्यांना फक्त मी सुट्टी घ्या असं म्हणायलाच पाहिजे असतं, लगेच सुट्टी घेणार ते. त्यांना आवडतं सुट्टी घ्यायला. आणि पण कसं होतं, दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत बसतात आणि संध्याकाळी लगेच सुरू करणार. मला लय बोर होते सारखं. मग मला ते ऐकून ऐकून ना कंटाळ येतो. मग मी म्हणते जाऊ टाक पटकीन कंपनीत जाऊन तिकडं बसा, असं मी त्यांना म्हणत असते. कारण त्यांना मग घरात बसून किती मोबाईल बघणार, 24 तास मोबाईल बघत कुठं बसणार ना, त्यामुळे ते बोर होऊन जातात. आणि ते कधी जास्त सुट्ट्या घेतच नाही, त्यामुळे सुट्टीचा त्यांचा एवढा संबंध येत नाही. कारण की दिवाळीला आम्ही डायरेक्ट मग 20 दिवसाच्या सुट्ट्या टाकतो आणि 5 दिवस तरी कंपनीच्या लीव असतातच. त्याच्यामुळे मग 20-25 दिवस, महिनाभर आम्ही दिवाळीत गावाला राहतो. कारण वर्षभर आम्ही एवढं जास्त जातच नाही, कंटाळा पण येतो करतो प्रवासाचा, पण नको वाटतं प्रवास करायला. त्याच्यामुळे दिवाळीला आम्ही भरपूर दिवस राहून येतो. तिथं बोर व्हायला लागलं की मग आम्ही लगेच माघारी येतो. तरी तर मी 2च चपाती करून घेतल्या माझ्यापुरत्या आणि रुद्रपुरत्या, आणि त्यांची शिगडी भरून साईडला ठेवून देते, कारण तिचा काय फायदा तर झालाच नाही. आणि भाजी पण इथं मी मुगाची करून घेतली. 3 वाजत आले होते, पण मला रुद्राला भूक लागली होती, तर झाड पण दाखवायचं सकाळी राहून गेलं. आणल्याच्या नंतर त्यांनी तसंच बाल्कनीत ठेवून दिलं होतं. तर नंतर आता मी म्हटलं बघावं तरी कसं आहे, मी बघितलं पण नव्हतं. बघायला आले, थोडंसं मग स्प्रे केलं पाणी त्याच्यावरती, म्हणजे फ्रेश राहील. तर याला 2 कळ्या पण होत्या, पण आता मी फुलं तोडणार नाही याची, तशीच ठेवणार आहे या झाडाची. तर छान दिसतं असं गुलाबाचं झाड, किंवा फुलं जर असतील ना गॅलरीमध्ये झाडांना, तर ते आपल्याला सुद्धा छान वाटतं. तसं तर माझ्या सगळ्या म्हणजे चिनी गुलाबाची फुलं आहेत ना, त्याला भरपूर येतात रोज, पण मी ती देवाला वाहत असते, कारण ते सुकून जातात. मग सुकून जाण्यापेक्षा देवाच्या चरणी वाहिलेलं जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. आणि माझ्या आज तुम्हाला थोडंसं गॅलरीतली झाडं दाखवते. तर हे गुलछडीचं झाड आहे, किंवा निशिगंधा कोणी कोणी म्हणतं. ह्याला अजून फुलं यायला टाईम आहे, अजून वरती ती लांब अशी दांडी येते आणि मग त्याच्यानंतर त्या कळ्या अशा फुलतात. तर याला टाईम आहे अजून, पण खूप सारे आलेले आहेत छोटी छोटी. आणि हे सदाफुलीचं आहे, ती तर काय सारखी उगवतच असतात झाडं मनानेच. आणि साईडला कोरफड आहे, तर ह्याच्यासाठीच मला माती आणायला सांगितली होती मी त्यांना, कारण कोरफड ना त्याच्यामध्ये वाढत नाही, त्याला थोडंसं मोठ्या कुंडीमध्ये लावावं लागणार आहे. आणि त्याच्या साईडला इथं ना माझी एक भरणी रिकामी झाली होती, तर त्याच्यामध्ये इथं मी मोगऱ्याचं लावले झाड, पण त्याला फुलं पण येत नाही आणि ते वाढत पण नाही, जसंच्या तसंच आहे. त्याच्यानंतर साईडला इथं कढीपत्ता छोटा, त्याला भरपूर सारा आता कढीपत्ता आलेला आहे, म्हणजे छान फुललं आहे. आणि साईडलाच मी इथं ना खाऊच्या पानाचं झाड लावलं आहे, कारण कधी कधी पूजा असली ना की पानं आणायला होत नाही किंवा लक्षात पण राहत नाही, त्याच्यामुळे इथलीच पटकन तोडून घ्यायची. आणि इतकं छान फुललं आहे, आताच लावले तरी त्याला भरपूर सारी पानं आलेली आहेत, बघू शकता. अर्ध्यापेक्षा जास्त झाडं तर मी बॉटलमध्ये आणि असं भरण्यांमध्येच लावून ठेवलेले आहेत. जी पण काही तुटकं फुटकं असतं त्याच्यामध्ये मी लावून घेत असते, कारण सगळीकडे झाडं असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रॉपर कुंडीमध्ये लावलीत का नाही ते कोणी बघत नाही एवढं, किंवा आपली आवड असते, आपल्याला आवड असेल तर कशातही आपण लावू शकतो. तर त्याच्यानंतर मी इथं संध्याकाळी ब्लाऊज कटिंगला घेतलेत. अजून मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे दुपारी जे केलेलं आहे त्याच्यामध्येच आता फक्त चपाती लाटायचे ठेवल्यात, कारण 3 वाजताच भाजी पण मी करून घेतली होती आणि 2 चपाती माझ्यापुरती आणि रुद्रपुरतीच केली होती. त्याच्यामुळे मग ते बाकीचं त्यांना जो काही टिफिन द्यायचा होता ना तो तसाच राहिला होता.
मग मी ते तसंच पीठ ठेवलं होतं, तर म्हटलं डायरेक्ट संध्याकाळीच करूया. 7:30 वाजता करून घ्यायचं म्हणजे 8पर्यंत होऊन जाईल आणि 8 वाजता मग ते उपवास सोडतात. तर हे सगळं ना म्हणजे असं एकाएकीतच झालं. गॅस संपल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला, नाहीतर ते कंपनीत गेले असते आणि मग काय दुपारी बनवलेलंच त्यांना खावं लागलं असतं. पण घरी आहे तर मग म्हटलं जाऊ द्या, आता शिळं पीठ का असेना पण ताज्या चपाती तरी होतील. आणि त्याच्यानंतर आता इथं मी थोडंसं ब्लाऊज कटिंग करत होते, तर दोन्ही ब्लाऊज इथं मी सोबत करते. ह्यांचा एक मी आधीच केला मगाशी, ज्याचं मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार होते, आणि 2 आता नंतर करत होते. एकाच कस्टमरचे 4 होते. एक आधी शिवून झालेला आहे आणि आता 3 राहिले होते, तर ते 3 आता मी इथं कटिंग करून घेत होते. फक्त मापच सेमच आहेत आणि सगळं सेम असतं, त्याच्यामुळे तुम्ही 2-3 सोबत ब्लाऊज कट करू शकता. टाईम पण वाचतो आणि पटकन पण होऊन जातं. आणि शक्यतो ना काय करायचं, खाली फरशीवरती बसायचं निवांत आरामात आणि फरशीवरती कटिंग करायचं. बरेच मी सुद्धा म्हणजे टेबलवरती कधीच करत नाही. फक्त व्हिडिओमध्ये जर मला दाखवायचं असेल कटिंग कसं केलं तरच फक्त मी मग टेबलवरती करते, नाहीतर निवांत आरामात फरशीवरती बसते आणि छान पसरून, कारण नीट पण येतं, म्हणजे कुठं गुडी पण पडत नाही, अवघडल्यासारखं पण होत नाही आणि कम्फर्टेबल असतो आपण फरशीवरती बसण्यासाठी. त्याच्यामुळे मग नेहमी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपलं निवांत आपल्याला जिथं वाटतंय तिथं बसायचं, मस्त असं कटिंग करून घ्यायचं. तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी मी इकडच्या साईडला 2 इंच वाढवलं आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल की इकडच्या साईडला तिरकं कसं काय झालं, तर ते त्याच्यासाठीच होतं. तर माझं तुम्हाला आजच्या दिवसाचं काम सांगते. तर आज सकाळपासून साधारणतः 5-6 ब्लाऊज फिट केले. त्याच्यानंतर 3 साड्या पिको केल्या, दोन्ही साईडनं होत्या पिको, त्यामुळे दोन्ही साईडचे मी सेपरेट पैसे घेते. आता एक साईडला पण 10 रुपये घेत असेल, तर दोन्ही साईडचा पिको असेल तर मी 20 रुपये घेते. त्याच्यानंतर अजून 4 टॉप त्याच्यानंतर फिटिंग केले आणि मग दुपारी अजून 2 बायका आल्या, तर त्या दोघींचे पण 2-2 टॉप फिटिंग करायचे होते. म्हणजे तुम्हाला थोडक्यात समजलं असेल की मला सगळ्यात जास्त काम हे फिटिंगचंच असतं. रोज मला डेली 10 टॉप तरी फिटिंगला हे असतात. रोज मी कितीतरी टॉप फिटिंग करते. त्याच्यामुळे मग मला असं वाटतं त्याच्यातूनच चांगले पैसे आपल्याला भेटतात, कारण फिटिंग करायला जास्त वेळ लागत नाही आणि मी कस्टमरला कोणत्याही त्या ड्रेसच्या मॅचिंगचा धागा देतच नाही. मी त्यांना आधीच सांगून देत असते की जर मॅचिंगचा धागा पाहिजे असेल तर मी 15 रुपये घेईन फिटिंगचे, आणि जर त्याच धाग्यावरती पाहिजे असेल तर मी 10 रुपये घेईन, आधीच मी त्यांना सांगते. त्याच्यामुळे मग मला शक्यतो कोणी बोलतच नाही की मॅचिंगचा, कारण ते पण बोलतात नाही ठीक आहे चलेगा कोई भी, कारण बायका इतक्या कंजूस असतात ना, 1 रुपये इकडे तिकडे जास्त खर्च करायचं म्हटलं ना नको वाटतं. सो आपण पण त्यातलंच आहे असं म्हणा, आपल्याला पण पैसे खर्च करायचे म्हटलं की किती म्हणजे हे वाटतं ना, नाही तेवढ्यामध्येच होतंय ना, तर मग ते तेवढ्यातच करायचं असं आपल्याला वाटत राहतं. आणि त्याच्यानंतर मग दुपारचं तो गॅसचा सगळा मॅटर करता करता दुपार 4 वाजूनच गेलते. त्याच्यानंतर मग रुद्राला झोपवलं आणि मग मी नंतर 3 ब्लाऊज आता कटिंग केले, म्हणजे मगाशी 1 केला होता आणि हे 2 असे माझे आज 3 ब्लाऊज कट केले. आणि उद्या शक्यतो हे तिन्ही पण शिवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेलच की किती शिवून होत आहेत आणि किती राहत आहेत ते. तर हे होतं माझं आजच्या दिवसाचं काम. एवढं काम केलं आणि आता त्याच्यानंतर मस्त स्वयंपाक करायचा, जेवायचं आणि एखादा पिक्चर वगैरे बघायचा आणि झोपायचं मग 10 वाजेपर्यंत किंवा 10:30 पर्यंत. तर हा असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. काही विशेष नव्हतं, पण जे काय होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतच असते. रोज डेलीचं डेली टाकत असते की रोज काय केलं काय नाही केलं. तर कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात अशाच आपल्या न्यू ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. खुश राहा, मस्त राहा आणि हेल्दी राहा.